नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूया भन्नाट अशी रेसिपी फांद्याच्या भाजीची थालीपीठ। तर स्वच्छ धुवून भाजी घेतली फांद्याची, त्यात 2 वाट्या ज्वारीचे पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन घेतलं, मीठ घेतलं, थोडं ठेचा घेतला, लाल मिरच्या, तिखट, जिरं, हळद, लसूण, कोथिंबीरचा, थोडी हळद घेतली आणि ओवा टाकून घेत आहे त्याच्यात। आणि नंतर तीळ पण टाकून घेते, छान खरपूस भाजले जातात। मग एक छान असा मळून घट्ट डो बनवणार आहे, गोळा बनवून घेते। पाणी जसं लागेल तसंच टाकायचं, कारण भाजीमुळे पातळ होऊ शकतं। तर घट्ट असा कणिक मळून घेतला गोळा, बघा किती छान झालेला आहे। तर आता ठेवला इकडे तवा आणि एक छोटा गोळा घेऊन त्यावर हाताने थापून तव्यावर टाकून घेणार आहे, कारण मोठा करेपर्यंत छान तव्यावर तेल टाकायचं, गरम झालेलं आहे। छान थापून आणि त्याला थोडे छिद्र पाडून घ्यायचे। थालीपीठाला छिद्र असतातच, इतकं सुंदर होतं आणि छान असा खरपूस मध्यम आचेवर भाजायचा। बघा किती छान झालेला आहे आणि इतका भन्नाट लागतो खायला। आणि या दिवसात रानभाज्याची खूप रेलचेल असते, तर कोणत्याही भाज्यांचा उपयोग करून घ्यायचा, आपल्याला खूप पौष्टिक असतात। तर इकडे तयार झालेला आहे माझा थालीपीठ, तर बघा। आणि हे आपण कशा कशासोबत खाऊ शकतो ते पण सांगते तुम्हाला। झालं आहे तयार थालीपीठ। टोमॅटो सॉस, चटणी, लोणचं, शेजवान सॉस आपण कशाही सोबत खाऊ शकतो। तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, ठेचा, तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। बघा किती छान झालेलं आहे, एकदम कुरकुरीत असा मस्त टेस्टी गरम गरम थालीपीठ। तर बघा, या खूप छान मस्त झालेलं आहे। तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्की फॉलो करा।